हे महाबली हनुमान. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, सावध व्हा, तुमच्या नशिबाची साक्षात चोरी होत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इतकी मेहनत करता, कुणाचं वाईट चिंतत नाहीत, तरी तुमच्या कष्टाचं फळ दुसरंच कुणीतरी का खाऊन जाते. तुमची प्रगती अचानक एखाद्या वळणावर का थांबली आहे? मित्रांनो, तुमच्या नशिबाला दोष देण्यापूर्वी आज तुमच्या घराच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात नजर टाका, जिथे असा काहीतरी भयानक लपला आहे जो तुमच्या घराला हळूहळू समशान बनवत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तुमच्याच नकळत घरात असलेल्या या तीन वस्तू तुमच्या आयुष्यातला आनंद, पैसा, सुख अक्षरशः गिळायला टिपल्यात. ज्या घरात या वस्तू असतात तिथल्या माणसाचं नशीब शनिदेव सुद्धा पालटू शकत नाहीत. आज जे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर आजच या तीन वस्तूंना घराबाहेर फेकलं नाही तर लक्षात ठेवा, तुमचं नशीब कितीही बलवत्तर असलं तरी ते धुळीला मिळायला वेळ लागणार नाही. तुमचा शत्रू बंगला बांधेल, तुमच्या शेजारी मोठी गाडी घेईल, पण तुम्ही मात्र तिथल्या तिथेच गरिबीच्या आणि संकटाच्या खाईत रुतून राहाल. काय आहेत त्या तीन जीवघेण्या वस्तू आणि त्या तुमच्या घरात कोठून आल्यात? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजचा हा व्हिडिओ ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातला काळा कालखंड संपवू शकते. विसरू नका, सावधानता हाच एकमेव तुमच्यासाठी मार्ग आहे मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकानं, तुमची रास ही साक्षात न्यायाचा देवता शनिदेवाच्या मालकीची आहे. आणि शनीला शिस्त आणि स्वच्छता अतिशय न्यायप्रिय असते. पण तुमच्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अडगळीच्या खोलीत लोखंडी भंगार, गंजलेले खिळे किंवा तुटलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण वर्षानुवर्ष धूळ खात पडून आहेत का? जर उत्तर हो असेल तर सावध व्हा, हे केवळ भंगार नाही तर तुमच्या घरात राहूचे केलेले शिरकाव आहे. गंजलेले लोखंड नकारात्मक ऊर्जेला एखाद्या लोहचुंबकासारखं खेचून घेतं आणि तुमच्या हसत्या खेळत्या घराला हळूहळू एका जिवंत स्मशानात बदलून टाकतं. कुंभ राशीच्या जातकानं, सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हेच भंगार तुमच्या प्रगतीच्या मार्गावर काळा पडदा ओढण्याचं कामही करतं. जेव्हा घरात गंजलेल्या वस्तू असतात तेव्हा तुमच्या बुद्धीलाही गंज चढू लागतो, ज्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेता, नाहक वादात अडकता. घराच्या कोपऱ्यात साचलेले हे लोखंडी संकट आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यावर सुद्धा थेट हल्ला करत असतं. अनेकदा घरातली माणसं विनाकारण आजारी पडतात किंवा अपघात होतात, त्या मागे त्या कोपऱ्यात लपलेल्या नकारात्मक ऊर्जा जबाबदार असतात. हे लोखंड तुमच्या नशिबातील सोन्यासारख्या संधीला गंज लावून नष्ट करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, शनिदेव या अस्वच्छतेमुळेच तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाहीत. जे काम तुम्ही आत्मविश्वासाने हातात घेता ते शेवटच्या क्षणी का बिघडतं? का तुमच्या कष्टाचं फळ दुसरंच कोणीतरी चोरून नेतं? याचं उत्तर त्या भंगारातच दडलंय मित्रांनो. तुमच्या नशिबाची ही चोरी थांबवायची असेल आणि शनिदेवाच्या प्रकोपापासून स्वतःला वाचवायचं असेल तर एक क्षणही वाया न घालवता हे गंजलेलं सामान घराबाहेर काढा. एक लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत हे भंगार तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमचं भाग्य कधीच उजळणार नाही. आताची अडगळ साफ करा आणि आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळाही करा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, आपण अनेकदा प्रेमापोटी किंवा गरज म्हणून कुणाचे तरी जुने कपडे वापरतो किंवा आपल्या घरातील कपाटात वर्षानुवर्ष लपलेली, वापरलेली, फाटलेली कपडे साठवून ठेवतो. पण वास्तुशास्त्राच्या अघोरी सत्यानुसार कपड्यामध्ये त्या व्यक्तीच्या ऊर्जेचा, नशिबाचा अंश असतो. जर तुम्ही एखाद्या सतत दुर्दैवी, आजारी व संकटात असलेल्या व्यक्तीचे कपडे परिधान करत असाल तर त्या व्यक्तीची सर्व नकारात्मकता तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते. हे कपडे केवळ कापड नसून ते तुमच्या प्रगतीला लागलेले काळे वळणच आहे, जे तुमच्या आयुष्यात विनाकारण अडथळे निर्माण करतात. कुंभ राशीच्या जातकानो, फाटलेली किंवा जुनी कापडं घरात असणं म्हणजे साक्षात दारिद्र्याला घरपण देण्यासारखं आहे. कुंभ राशी कर्माशी जोडलेली असल्याने अस्वच्छ, फाटकी वस्त्रे तुमच्या शुक्र व शनी या दोन्ही ग्रहांना कमजोर करतात. जेव्हा तुम्ही आपले कपडे घरात साठवता तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मीचा मार्ग कायमचा बंद होतो. घरामध्ये नेहमी एक प्रकारचा जडपणा, उदासी जाणू लागते. तुम्ही कितीही नवीन कपडे खरेदी केले तरी त्या जुन्या वस्त्रामधील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील आनंदाला दुष्ट लावण्याचं काम करते. त्यामुळेच कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्या कपाटात असे कपडे आहेत का
ज्याचा वापर तुम्ही कधीच करत नाही, पण केवळ मोह म्हणून जपून ठेवलेत. जर असतील तर सावध व्हा, कारण हेच कपडे तुमच्या नशिबाला फास लावत आहेत. हे कपडे तुमच्या आत्मविश्वासाला खीळ घालतात आणि समाजात तुमचा मान-सन्मानाची कमी करण्यास कारणीभूतही ठरतात. मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबाला या अदृश्य संकटातून वाचवायचं असेल तर जुने, फाटलेले, दुसऱ्याचे दिलेले कपडे आजच घराबाहेर काढा आणि स्वतःचे नशीब पालटायचे असेल तर या दुर्दैवी वस्त्राचा त्याग करा आणि नवीन ऊर्जेला घरात प्रवेश होऊ द्या. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात, भिंतीवर किंवा कपाटात एखादे बंद पडलेले घड्याळ आहे का? जर असेल तर हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे केवळ वेळ दाखवण्याचं साधन नाही, तर तुमच्या प्रगतीचं, आयुष्यातील ऊर्जेचं चक्र असतं. कुंभ राशीच्या जातकांसाठी बंद पडलेलं घड्याळ म्हणजे साक्षात काळाचा कोप मानला जातो. जेव्हा घड्याळाचे काटे थांबतात तेव्हा तुमच्या आयुष्यातील संधी, पैसा, सुख, समृद्धीचा ओघही तिथेच थांबतो. हे बंद घड्याळ तुमच्या घराला हळूहळू एका जिवंत स्मशानासारखं निस्तेज आणि ठप्प बनू शकतं. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानं सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बंद घड्याळ हे घरात मृत ऊर्जा, जी डेड एनर्जी असते, तिला पसरवण्याचं कामही करतं. ज्या घरात घड्याळ बंद असतं तिथे लोकांची प्रगती अचानक थांबते. कष्टाचं फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ पूर्णपणे सुटते. शनिदेवाच्या अंमलाखाली असलेल्या कुंभ राशीसाठी हीच एक वेळ सर्वस्व असते. जेव्हा हीच वेळ बंद पडते तेव्हा तुमच्या घरातील सदस्यामध्ये नैराश्य, भीती, आजारपण डोके काढू शकतात. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमची वाईट वेळ संपण्याचं नाव घेत नाही. कारण तुम्ही स्वतः तुमच्या घरात त्या थांबलेल्या काळाला थारा दिलेला आहे. कुंभ राशीच्या जातकानं अनेकदा आपण नंतर बघू म्हणून घड्याळाला सेल बदलत नाही किंवा मोडलेलं घड्याळ साठवून म्हणून जपून ठेवतो, तेव्हा हीच तुमची सर्वात मोठी चूक असते. हे बंद घड्याळ तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा एक खीळ असतो आणि रखडलेली कामे पूर्णही करतो. लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुमच्या घरात राहू केतूचा प्रभावही वाढतो. तुमचं भाग्य जळायचं असेल आणि रखडलेली कामं पूर्ण करायची असेल, उजळायचं असेल तर या घरातील प्रत्येक घड्याळ सुरू ठेवा. जर एखादं घड्याळ दुरुस्त होण्यापलीकडे गेलं असेल तर त्याला घरात ठेवण्याची चूक करू नका. ते त्वरित विसर्जित करा. लक्षात ठेवा, तुमची काळ वेळ तुमच्या हातात आहे आणि तिला अशा प्रकारे फास लावू नका मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाकडे बारकाईने लक्ष दिलंय का? जर तुमचा दरवाजा उघडताना किंवा बंद होताना कर्कश आवाज येत असेल, तर आता सावध व्हा, कारण वास्तुशास्त्रानुसार दरवाजाचा हा आवाज म्हणजे साक्षात दरिंद्र्याची ओरड असते. कुंभ राशी शनीच्या आधिपत्याखाली येते आणि शनीला शिस्त व शांतता प्रिय असते. जेव्हा तुमच्या दरवाजातून तो भयानक कर्कश असा आवाज येतो तेव्हा तो आवाज तुमच्या घराच्या येणाऱ्या सुख समृद्धीला आणि लक्ष्मीला उंबरठ्यावरच रोखून धरतो. हा आवाज साक्षात संकटाच्या दाराशी घंटा वाजवण्यासारखा आहे. कुंभ राशीच्या जातकानो, दरवाजाचा हा कर्कश आवाज केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर तो तुमच्या घराच्या ऊर्जेतील असंतुलन दर्शवतो. हा आवाज ज्या घरात होतो तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये विनाकारण चिडचिड वाढते आणि पती पत्नीमध्ये विनाकारण वादाचे प्रसंगही उद्भवतात. कुंभ राशीच्या जातकानो, हा दोष म्हणजे तुमच्या कर्माच्या फळाला अडथळा निर्माण करतो. तुम्ही बाहेर कितीही पुण्य केलं तरी एका साध्या दिसणाऱ्या चुकीमुळे सुद्धा तुमच्या घरात सतत नकारात्मकता आणि कटकटीचं वातावरण राहतं. हा दरवाजा साक्षात नशिबाचा एक मार्ग बंद झाल्याचा आभास निर्माण करतो, ज्यामुळे तुमच्या घरातील चैतन्य कायमचं हिरावून घेतलं जातं. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दरवाजासमोरचा चपलाचा ढिगारा. जर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यासमोर चपला विखुरलेल्या असतील, तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या प्रगतीचा गळा आवळत आहात. हे प्रवेशद्वार म्हणजे तुमच्या घराचे मुख असतं, जिथली घाण किंवा दरवाजाचा तो विचित्र आवाज तुमच्या घराच्या नशिबाच्या येणाऱ्या मोठ्या संधींना पायदळी तुडवतो. जर तुम्हाला तुमच्या घराला स्मशान होण्यापासून वाचवायचं असेल, तर आजच या दरवाजाच्या बिजगरीला तेल लावा आणि तो आवाज कायमचा शांत करा. लक्षात ठेवा, ज्याचा दरवाजा शांत, स्वच्छ असतो त्याच्याच घरी ईश्वरी कृपा आणि पैसा सुद्धा नांदत असतो.
आता कुंभ राशीच्या जातकांनो लक्षात घ्या, शनिदेव हा न्यायाचा आणि कर्माचा अधिपती आहे. तुम्हाला माहीतच असेल, पण जो तुमच्या कर्माचे फळ कधीच उशिरा देत नाही. पण जर तुमच्या घरात सांगितलेल्या या शुभ वस्तू जर असतील, तर शनीची कृपा होण्याऐवजी त्याची वक्र दृष्टी तुमच्यावर पडेल. हे लक्षात ठेवा, कुंभ राशीसाठी घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते तुमच्या भाग्याचे मंदिर आहे. त्यासोबतच मित्रांनो, या वस्तू घराबाहेर काढणे म्हणजे केवळ स्वच्छता करणं नाही, तर तुमच्या नशिबावर साचलेल्या गेलेल्या अनेक वर्षाची धूळ झटकारणं सुद्धा आहेच. आणि हा बदल झाल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग सुद्धा मोकळे उघडले जात आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील पीडा, आर्थिक अडचणी असो किंवा संकटाचा डोंगर जर कमी होत नसेल, तर यावर एक अमोघ उपाय म्हणजे संकटमोचन हनुमानजीची सेवा. कुंभ राशीच्या राशीवर शनीचा प्रभाव असतो. शनीच्या त्रासातून केवळ बजरंगबलीच वाचू शकतात. येणाऱ्या मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून हनुमान मंदिरात जा किंवा घरातच हनुमानासमोर बसून 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य असल्यास हनुमानाला शेंदूर व रुईच्या पानाची माळही अर्पण करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील पीडा असो किंवा नकारात्मकता मुळापासून उपटून टाकेल आणि तुमच्या प्रगतीचा मार्गही सुकर करेल. कुंभराशीच्या जातकानं, तुमची राशी त्याग व सेवेचे प्रतीक आहे. पण स्वार्थापोटी आणि मोहपोटी आपण या विनाशकारी वस्तूंना कुरवाळत बसत असतो. आणि त्यामुळेच मित्रांनो, लक्षात घ्या, आता वेळ आली आहे या काळ्या छायेला कायमचा निरोप देण्याची. ज्या क्षणी या वस्तू तुमच्या उंबरठ्यावर जातील, त्या क्षणापासून तुमच्या घरातील लोकांचे आरोग्य सुधारेल. पैशाची होणारी वारेमाप उधळपट्टी थांबेल. रखडलेले कामे सुद्धा मार्गी लागतील. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केवळ मंदिरात जाऊन तेल वाहणे पुरेसं नाही, तर स्वतःच्या घराला या दोषापासून मुक्त करणे सुद्धा असतं. तर अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकानो, तुम्हाला खऱ्या अर्थाने कोणाच्या आयुष्यात आयुष्यात सुवर्णकाळ हवा असेल, तर या माहितीकडे दुर्लक्ष करू नका. आजच संकटाचे हे साखळदंड तोडून टाका आणि आपल्या नशिबाला मुक्ती द्या. तुमच्या जीवनातील हा अंधकार कायमचा दूर व्हावा आणि हनुमंतरायासह शनिदेवाचा वरदहस्त सुद्धा तुमच्यावर राहावा असं वाटत असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबजरंगबली, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, कारण एखाद्याचे घर स्मशान होण्यापासून वाचवणे हे सुद्धा खूप मोठं पुण्याचं काम असतं. आणि जाता जाता आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाबली हनुमान.